नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय रेस्टॉरंट स्टाईल अंडा बिर्याणी. भांड्यांचा जास्त पसारा न करता कुकरच्या फक्त 2 शिट्ट्यांमध्ये आज आपण ही अंडा बिर्याणी बनवणार आहोत. शिवाय घरातील साध्या साहित्यांमध्ये ही बिर्याणी बनवून तयार होते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1.5 वाटी इतके बासमती तांदूळ घेतलेले आहेत. इथे मी जुना बासमती घेतलेला आहे. आता जुना बासमती कसा ओळखायचा, तर त्याचा रंग हा हलकासा पिवळसर असतो. जुना बासमती शिजल्यानंतर त्याचे दाणे वेगवेगळे राहतात, म्हणजेच नॉन स्टिकी राहतात. हा तांदूळ बिर्याणीसाठी एकदम परफेक्ट आहे. आता हे तांदूळ आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला हे 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. तांदूळ असे पाण्यामध्ये भिजत ठेवले की त्यातील स्टार्च निघून जातं. तांदूळ शिजल्यानंतर भात हा मोकळा होतो, चिकट होत नाही. आता इथे मी 4 उकडलेली अंडी घेतलेली आहेत. त्याचं साल काढून घेतलेलं आहे. आता या अंड्यांना आपल्याला चिरा पाडून घ्यायच्या आहेत. इथे मी आडव्या चिरा पाडून घेणार आहे. हलक्या हाताने सुरीच्या साहाय्याने आपल्याला चिरा पाडून घ्यायच्या आहेत. अशा चिरा पाडून घेतल्यामुळे मसाला अंड्यांच्या आतपर्यंत व्यवस्थित लागला जातो. तसेच अंड बाहेरूनच नाही तर आतून देखील चवदार लागतं. तसेच अंड फ्राय करताना मसाला अंड्यांना व्यवस्थित लागला जातो. आता तुम्ही अशा उभ्या चिरा करून घेतल्यात तरी देखील चालणार आहे. आता अंड्यांना चिरा पाडून झाल्यानंतर आपल्याला ह्या अंड्यांना मसाला लावून घ्यायचा आहे. त्याकरिता इथे मी पाव चमचा हळद, पाव चमचा घरगुती लाल तिखट, तसेच पाव चमचा गरम मसाला आणि थोडंसं यावरती मीठ घालायचं आहे. आता ही डिश आपल्याला गोल गोल अशी फिरवायची आहे, म्हणजे हा मसाला अंड्यांना व्यवस्थित लागला जाईल. इथे अंड्यांना बिलकुल हात लावायचा नाही. अशा डिशमध्ये असं गोल गोल करूनच आपल्याला हा मसाला अंड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, म्हणजे हा मसाला अंड्यांच्या आतपर्यंत व्यवस्थित लागला जातो. आता इथे तुम्ही बघू शकता मसाला अंड्यांना व्यवस्थित लागला गेला आहे. आता इथे मी 2 मोठे कांदे बारीक असे उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा चिरताना त्याच्या मुळाकडचा भाग हा काढून घ्यायचा, म्हणजे या पाकळ्या अशा मोकळ्या होतात. आता हा कांदा आपल्याला तेलावर छान असा परतवून घ्यायचा आहे. त्याकरिता मी गॅसवर एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 पळी इतकं तेल घालणार आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता हा कांदा तेलामध्ये घालून आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. सुरुवातीला गॅसची आच मोठी ठेवायची आहे. छान असा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत हा कांदा आपण तळून घेणार आहोत. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं गॅसची आच लहान ठेवून कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे. आता हा कांदा एका डिशमध्ये मी काढून घेणार आहे. आता हा कांदा आपल्याला थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे. तोपर्यंत उरलेल्या तेलामध्ये आपण अंडी फ्राय करून घेणार आहोत. आता ही अंडी ग्रिल मार्क येईपर्यंत आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहेत. आता इथे अंड छान क्रिस्पी आणि ब्राऊन झालेलं आहे. आता मी हे कुकरमधून काढून घेणार आहे. आता आपण लगेच बिर्याणी बनवायला घेऊया. त्याकरिता पुन्हा एकदा आपल्याला 1 पळी तेल कुकरमध्ये घालायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये मी काही खडे मसाले घालणार आहे. सोबतच कांदा घालायचा आहे. इथे मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आता हा कांदा आपल्याला गुलाबीचा रंग येईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. इथे मी गॅसची आच मोठी ठेवलेली आहे. आता कांदा छान परतवून झाल्यानंतर यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे. सोबतच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. इथे मी टोमॅटोचे थोडे मोठे काप ठेवलेले आहेत. 2 टोमॅटो मध्यम आकाराचे मी कापून घेतलेले आहेत. आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर यामध्ये मी मसाले घालणार आहे. इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. सोबतच चवीप्रमाणे मीठ देखील घालणार आहे. सोबतच 1 चमचा इतकं मी दही घालणार आहे. इथे मी घरचं ताजं दही घेतलेलं आहे, त्यामुळे हे फार आंबट नाही.
इथे मी गॅसची आच लहान ठेवलेली आहे. इथे तुम्ही दही नाही घातलं तरी देखील चालेल, पण दही घातल्यामुळे ग्रेव्ही स्मूथ होते आणि बिर्याणी ड्राय वाटत नाही. आता हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपल्याला आपण जो पाण्यामध्ये भिजत ठेवलेला तांदूळ आहे तो घालायचा आहे. यातील मी पाणी निथळवून घेतलेलं आहे. आता हा तांदूळ आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हाताने आपण हा तांदूळ मिसळून घेणार आहोत. इथे मी गॅसची आच मोठी ठेवलेली आहे आणि हा तांदूळ 2 ते 3 मिनिटं मसाल्यांसोबत छान असा परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे मी 1.5 वाटी इतका तांदूळ घेतलेला, त्याकरिता 2 वाटी इतकं पाणी घालणार आहे. तुम्हाला जर का सुटसुटीत बिर्याणी आवडत असेल तर 1.5 वाटी तांदळाला 1.5 वाटी इतकं पाणी घाला. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हलक्या हाताने मिसळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेली अंडी घालणार आहोत. आता पुन्हा एकदा आपल्याला ही अंडी हलक्या हाताने मिसळून घ्यायची आहेत. आता यावरती मी थोडासा तळलेला कांदा घालणार आहे आणि थोडासा कांदा मी गार्निशिंगसाठी शिल्लक ठेवलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे गॅसची आच अजिबात मोठी ठेवायची नाही, कारण बिर्याणी तळाला करपू शकते. त्यामुळे मध्यम आचेवरच 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता इथे कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकरची वाफ पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे. आता इथे कुकरची वाफ पूर्णपणे गेलेली आहे. आता मी कुकरचं झाकण काढून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता रेस्टॉरंट स्टाईल अंडा बिर्याणी आपली बनवून तयार आहे. आता ही बिर्याणी मी सर्व करणार आहे. कधी-कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा कधी-कधी खूप घाई असते. अशा वेळेस ही अंडा बिर्याणी पटकन बनवून तयार होते. तुम्ही देखील ही अंडा बिर्याणी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.